ज्याच्या नावातच इतकी ऊर्जा आहे, आदिशक्ती मुक्ताईचा वास आहे, आशीर्वाद आहे, अशा या मुक्ताई नगर मध्ये नगरपंचायतच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मी आलेली आहे. नगरपंचायतच्या निवडणुकीच्या नगराध्यक्षपदाच्या आमच्या उमेदवार भावना महाजन यांच्या प्रचारार्थ ज्यांनी या निवडणुकीचं नेतृत्व आणि पालकत्व स्वीकारलेलं आहे त्या रक्षाताई खडसे मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक राजेंद्रजी फडके, जय गुरुदेव, आमच्या मंचावर उपस्थित अशोकजी कांडेलकर, चंद्रकांतजी बाविस्कर, नंदू महाजनजी, केतकी पाटील, जयपाल बोर्डे, मोहन महाजन, मधुकर राणे, विनोद पाटील, चंद्रकांत बोलाने, पंकज कोळी आणि आमच्या भावना महाजन यांच्या समवेत पूर्ण नगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डात उभे असणाऱ्या सर्व माझे नगरपालिकेचे उमेदवार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या माय माऊल्यांनो आणि वडीलधारी मंडळी देखील इथं दिसत आहेत, मला युवा बांधव देखील दिसत आहेत. डाव्या बाजूला पूर्ण पंडालच्या पलीकडे सभा आहे, तिकडे कोपऱ्यातून लोक पडदा उघडून सभा बघतायत, इकडं पडदा हळूहळू मागे काढून इकडं पूर्ण पॅक झालाय, त्या दुकानांच्या समोर गर्दी आहे. मला जेवढं दिसते तेवढे लोकच लोक आहेत. तर ह्याला प्रचाराची सभा म्हणावी का याला विजयाची सभा म्हणावी? तुम्हीच सांगा, काय 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 तुम्ही सांगा लाडक्या बहिणींनो. आता मला सांगा कशाचा विजय आहे? कमळाच्या फुलाचा. एवढा जोश आणि एवढ्या संख्येने एवढे लोक इथे आलेले आहेत कारण ही भारतीय जनता पार्टीची ताकदवान भाजपचा कार्यकर्ता असलेली भूमी आहे. मला माहिती आहे मुंडे साहेबांनी राजकारणामध्ये जेव्हा जंग पछाडलं, भारतीय जनता पार्टी ही आणि हे त्याचं कमळ म्हणून जेव्हा रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली, स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं, हा पक्ष एवढा असा डोले जंग वाढवला, तेव्हा या मुक्ताई नगर मध्ये पण खंड समर्थक म्हणून खडसे साहेब त्यांना साथ देत होते. ते दिवस मला लक्षाने उल्लेख केला की हो राजकारणात बदल झालेला आहे, दिल्ली पासून गल्लीपर्यंत झालेला आहे, पण जेव्हा कार्यकर्त्यांची वेळ येते तेव्हा धावून जाणारा जो नेता असतो तोच खरा नेता असतो. आज मी रक्षाच्या पाठीवर शाबासकीची थाप देते. ज्याला रक्षाला 3 वेळा तुम्ही खासदार केलं, तिला मंत्री केलं आणि म्हणून आज ही निवडणूक लढण्याचं धारिष्ठ तिच्यामध्ये आहे आणि तुमच्यासाठी काम करण्याची तिची इच्छा आहे. हो मी म्हणले मी नेहमीच बाजू घेते. पहिल्यांदा मला आठवतं डॉक्टर फडकेंना माहित असेल 14च्या तिकिटाचा किस्सा, तेव्हा सुद्धा रक्षा खडसेचं तिकीट आहे गाजलेलं होतं. परत 19ला सुद्धा प्रीतम मुंडे रक्षा खडसे निवडून येणार नाहीत, निगेटिव्ह सर्वे. मी दसरा मेळाव्यात सांगितलं होतं हे बघा हे सगळे सर्वे, त्या दोघी मोठ्या मताने निवडून आल्या आणि रक्षा प्रीतम ताई माझ्यापेक्षा लहान आणि रक्षाला ती लहान बहीण मानते. म्हणजे रक्षाचं आमचं बाळच झालं इतके लहान आणि तिने फार लहान वयामध्ये तिच्यावर हा सगळा व्याप आहे आणि तिचे खंदे समर्थक तुम्ही सगळे त्या पाठीशी उभे आहात. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीमध्ये महत्वाचा आहे. मी म्हणते भारतीय जनता पार्टी हा का वेगळा पक्ष आहे? कारण आमचा कार्यकर्ता प्रधानमंत्री जरी झाला तरी भाजपाच्या बैठकीत तो सामान्य कार्यकर्ता म्हणूनच वावरत असतो. ही आमची शिकवण आहे, ही आमचे संस्कार आहे. जनसंघापासून भारतीय जनता पार्टीपासून 2च खासदार निवडून येतात. हा पक्षाला काही भविष्य नाही म्हणणाऱ्यांना 3दा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले, ही फार मोठी चपराक आहे. आणि परत 3ऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा सामान्य कार्यकर्त्यांचा झालेला विजय आहे. मला माझ्या एका मैत्रिणीने विचारलं
अगं तू एवढी का मनमर करते, तुझी थोडी निवडणूक आहे, तुझं कोणी उभय का? तुला रे या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे, या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे आज रक्षा मंत्री आहे, मी मंत्री आहे आणि आम्ही आज एवढ्या मोठ्या पदावर आहोत. हे केवळ आणि केवळ माझ्या कार्यकर्त्यांमुळे शक्य आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांसाठी उभं राहणं हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत, हे भाजपाचे संस्कार. आता इथल्या विकासाचं काय सांगायचं? याला नगरपंचायत करण्यामध्ये तुमचाच हात आहे, भाजपचाच हात आहे. मुक्ताई नगरचा विकास करण्यामध्ये भाजपचा हात आहे. या देशामध्ये 3दा सरकार स्थापन केलं, ते काही मोदीजींना प्रधानमंत्री बनायचं होतं म्हणून नाही केलंय. या देशामध्ये मोदीजींना एवढा मोठी शक्ती निर्माण करायची की हा देश हा जागतिक सत्ता बनेल. या देशाला जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा भारत देश एक महासत्ता बनेल, हे त्यांचं स्वप्न आहे. ज्याला स्वतःचा परिवार नाही, ज्याला स्वतःच्या परिवारातला कोणाला उभं करायचं नाही, कोणाला टेंडर द्यायचं नाही, कोणाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं नाही, असा व्यक्ती आपल्या देशाचा प्रधानमंत्री आहे. आणि त्यांनी काय केलंय? त्यांनी या देशातल्या सामान्य नागरिकांना, गरिबांना कल्याण करण्यासाठी विडा उचलला. केलंय की नाही कल्याण? घरकुलं दिले की नाही? मला नाही वाटत इतिहासात एक बेघर मुक्त देशाची संकल्पना ज्यांनी राबवली आणि खेड्यामध्ये आणि शहरामध्ये घरकुलं मोठ्या प्रमाणात स्वतःच्या मालकीचं घर गरिबांना देण्याचं काम केलं. जनधनचे अकाउंट केले. 14च्या पूर्वी कोणाकडे अकाउंट नव्हते. का केले? कारण दिलेला पैसा डायरेक्ट तुमच्या अकाउंट मध्ये यावा. ते आज अकाउंट केले म्हणून तुम्ही लाडकी बहिणीचं बरोबर तुमच्या अकाउंट मध्ये पैसे येतात की नाही? येतात की नाही? आहेत की नाही? तुम्ही देवा भाऊच्या लाडक्या बहिणी. आणि म्हणून शेतकरी सन्मान योजना केली. शेतकऱ्यांना भरपूर विमा मिळावा. नॅशनल हायवे झाले तर पांढर रस्ते सुद्धा व्हावे, ग्रामीण रस्ते झाले तर घरकुलं सुद्धा व्हावे. बचत गटाची चळवळ राबवली तर लाडकी बहीण सुद्धा व्हावी. मुलगी वाचवावी, मुलगी शिकवावी. कोणी विचार केला आतापर्यंत या देशामध्ये? केला तो फक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी. का केला? कारण आई गरीब, बाप गरीब. गरिबीची चव त्यांना माहित होती, गरिबाचं दुःख त्यांना माहित होतं. म्हणून डोळ्यात गेलेला धूर त्यांच्या डोळ्यात ते प्रधानमंत्री होईपर्यंत विसरले नाही. म्हणून उज्ज्वला गॅस आपल्यापर्यंत आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पाहिली गरिबी. पोशाख गणवेश घ्यायची परिस्थिती नसलेल्या त्यांनी आयुष्य पाहिलं. म्हणून शिक्षण आणि पोषणावर त्यांनी जोर दिला. त्यांनी गरिबी पाहिली म्हणून गरिबांच्या इलाजासाठी आयुष्यमान भारत सारखी योजना आणली. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं असंख्य कामांसाठी अभिनंदन करू इच्छिते. खूप कामं केले, पण मी त्यांचं सगळ्यात चांगलं अभिनंदन एका गोष्टीसाठी करू इच्छिते की त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन केला. रोज मी 4-5 लाखाचे लोकांचे इलाज करून देते एका पत्रावर, केवळ एका पत्रावर. कोणाला एक पैसा मोजायची गरज. अरे ही केवढी मोठी सेवा आहे. कारण भारतीय जनता पार्टीच्या संस्कारामध्ये सेवा आहे, भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये सेवा आहे, भारतीय जनता पार्टीचा अंत्योदयचा नारा आहे. पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी तो आम्हाला दिलेला. अंत्योदय म्हणजे काय? जो अंतिम आहे त्याचा उदय करायचा, त्याचं उत्थान करायचं, अशी आमची शिकवण आहे. आणि म्हणून या सगळ्या योजनांचा आम्ही पाढा आपल्या समोर वाचला. त्या केल्या कोणी? या भारतीय जनता पार्टीच्या प्रधानमंत्र्यांनी, त्या भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांनी. आणि आता जर देशात कमळ आहे, आम्ही मुख्यमंत्री प्रधानमंत्री आहेत, राज्यात आमचे मुख्यमंत्री आहेत, तुमच्या केंद्रात मंत्री आहेत, तुमच्या खासदार आहेत, मग या नगर पंचायत मध्ये कमळाचं फूल आल्याशिवाय राहील का? साधा माझा प्रश्न. तुमची उपस्थिती मला सांगते. मी सांगते बायांनो, तुम्हाला काही दिलं तरी तुम्ही घर सोडून येत नाही. कोणाची सभा असो तुम्ही येत नाही. तुमची उपस्थिती सांगते तुमचं प्रेम आहे. प्रेम आहे तुमचं आमच्या या सगळ्या भाजपाच्या टीमवर. प्रेम आहे तुमचं माझ्या पंकजा गोपीनाथ मुंडे या नावावर थोडं थोडं तरी आहे. कारण माझ्या नावामध्ये गोपीनाथ मुंडे हे नाव आहे. आणि गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवायचा म्हणजे घाम गळायचा, उन्हात रापलं जायचं, कष्ट करायचे, काटे तुडवायचे, दगड तुडवायचे, हा वारसा आहे. ऐश्वर्याचा आणि समृद्धीचा नाही, तो लोकांना समृद्धी देण्याचा वारसा आहे.
मला माझ्या 6 नगरपालिका सोडून पूर्ण राज्यामध्ये सभा घ्यायच्या आहेत आणि इथे सभा, आज ही 4थी सभा आहे माझी. याच्यानंतर लोणारचे लोकांचे 100 फोन आले, तिथे सभा आहे आणि मी जाते तर योगायोगाने महिलांच्या सगळ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कमालच झाली. 50% का 80% होतात का काय आता? एवढा महिलाच महिला का? बरं महिलेला पसंती असते? तुम्हाला आरक्षण मागावं लागणार आहे. माझ्याकडे एक आली होती अशी संस्था, त्या संस्थेने सांगला पुरुष बचाव. खरंच आहे, रिमोट नाहीये, त्यांचा डोम कावळा म्हणून चिन्ह होतं आणि ते लोक आले पुरुष बचाव, पुरुषांचं आरक्षण बचाव. बरं का बरं महिलेला एवढी सत्ता मिळत आहे? का बरं? तुम्ही सांगा बरं. डॉक्टर फडके, खूप जुनं जे युग होतं, खूप लोक सगळे चांगले होते, विश्वास होता, सगळं सुजलाम सुफलाम होतं, लोक समाधानी होते, आनंदी होते.